निसर्गामનું लग्न થઈ ગઈ હોય. चलो हाय आपने अपने रस्ते लागो. मग काय जाता जाता थोडंसं थांबतो आपले मंदिर दत्तोबाचे दर्शन घेण्यास. मग काय मस्त थांबलो. खाली गाडीत आपल्याला चालतच नाही. आपली आईली होती मावशी, तिनं वो छोकरा बी त्यारे तो पहिली दी मावशीने पण साथे गंगूबाई साथे मस्त गया दर्शन लेवाने. दादा बसेला होता. दादाने करू दंडवत प्रणाम आणि मग घेतलं मस्त दर्शन. एवढं सुंदर मंदिर सजवलं आहे. एवढं प्रसन्न वाटतं मंदिरात जाऊन. असं वाटतं की इथून यावंच नाही. पण दीक्षा लेवपडच भाई 3 वाजता कायमनो रेवानू असे तो आणि ते सौन्य अधिकारने महत्व दीक्षा लेवानू नशीब लागत ते पण तो यम योगे भक्त्या प्रयशति तदं भक्ति प्रवृत्तम अश्नामि प्रेतात्मना यदनासि यज्जोषि तुलासि तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. बाळकृष्ण महाराज की जय. श्री महाराज की जय. श्री महाराज की जय. गोविंद प्रभू महाराज की जय. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. चला तर झालं मस्त दर्शन. आता निघूया. मस्त निघालो. ही आहे माझी सगळ्यात लहान मावशी. चढलो मावशीला मध्ये मस्त. आता टाटा बाय बाय सारंगखेडा निघालो. मग आपल्या रस्त्याला नाशिकला जायला. इथे असते सारंगखेड्याची यात्रा. आता आहे पूर्ण खाली मैदान. इथे मस्त यात्रेला येत असतो आम्ही दरवर्षी. आता येईल सारंगखेड्याची नदी. इथे खूप मोठी नदी आहे. इथे खूप सारे मासे काढून विकले जातात ताजे ताजे म्हणून, जे की मला खूप त्रास होतो अशा गोष्टींचा. प्राण्यांवर काही असं विकणे अत्याचार करणे हे सगळं बघून माझाने नाही बघवलं जात. आणि जे मला बघायला नाही आवडत तेच मला रस्त्याने भेटतं. जसं की हे प्राणी माहीत नाही शेतात राबायला घेऊन जात आहे की काय करायला. मग काय मावशीने मस्त झोप काढली आणि गाडी गावाहून येताना म्हटलं म्हणजे गाडीत जागाच असत नाही. जसं बसं बसून येतो अशी फुल करून देते मम्मी आमची गाडी. काही पण टाकून टाकून न कामाचा सामान देखील. मग काय भेटले आमचे गंगूचे फॅन रस्त्यात. काय आवडला रे? आवडला काय चांगला कुतू म्हणजे काय असं चांगलं वाईट? इथे पण एक कुतू असतं ना. मागच्या वेळेस मी जेवण टाकलं होतं त्याला इथं ना रे की नाही. बिचारो किती पोळ्या खाल्ल्या होत्या आपल्या पोळ्या. जेव्हा उचलून पण घेतली तर काय करत नाही ती. असं उचलून पण घेतली काय चावत नाही ती. मग घेतला मस्त उसाचा रस. पण तू ह्या मशीनवाल्याने एवढा उशीर लावला. त्याचा मशीनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता बिचाऱ्याचा. पुढे जायला देखील खूप लेट झाला आम्हाला त्या दिवशी. परंतु रस घेतल्याशिवाय मी पुढे जातच नाही. मला भयंकर आवडतो उसाचा रस. मस्त घेतला बिना बर्फाचा आणि लागलो. भेटले रस्त्यात स्वागत हॉटेल, ज्याचे की नाव चेंज केले. टाटा बाय बाय.